भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे रायगड जिल्ह्यातील मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये भव्य स्मारक उभारावे अशी मागणी तमाम आंबेडकरी बहुजन समाजातर्फे करण्यात आली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अलिबाग तालुकाध्यक्ष सुनील सप्रे, जयप्रकाश पवार आणि ज्येष्ठ आंबेडकरी नेते यांच्या नेतृत्वात अलिबागच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंबेडकर स्मारक संघर्ष मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यास उपस्थित आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मुख्यालयी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य दिव्य आणि देखणे स्मारक उभारणार असल्याची ग्वाही दिली। जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या मुरुडच्या धर्तीवर जसे कोट्यावधीचे स्मारक निर्माणाचे कार्य सुरू आहे, त्याच प्रकारे अलिबागमध्ये सर्वांग सुंदर स्मारक उभारण्यात येणार आहे। आमदार दळवी हे कृतीशील कामांना प्राधान्य देतात। त्यांनी अलिबाग येथे भव्य दिव्य असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभे करण्यासाठी शब्द दिला आहे। तो शब्द ते लवकरच कृतीत उतरवतील असा विश्वास सुनील सप्रे यांनी व्यक्त केला। तर भारतीय संविधान देशाचा राष्ट्रीय ग्रंथ असून हे संविधान कुणीही कधीच बदलू शकत नाही असे मत भाजप नेते ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी मांडले। यावेळी तमाम आंबेडकरी बहुजन अनुयायी धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। असं आहे, या संदर्भातलं नियोजन अलिबाग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून गेले 6 महिने या संदर्भातली चर्चा आहे। आत्ता आपण सभेच्या माध्यमातून जी भाषणं ऐकली त्याच्यामधून त्याचं इतिवृत्त आपल्याला निश्चित कळलं असेल। पण रायगडची राजधानी अलिबाग आहे, तिथला मुख्यालयातला मी आमदार असल्या कारणाने ज्या पद्धतीने मुरुडमध्ये आपण बाबासाहेबांचं अद्ययावत स्मारक खऱ्या अर्थाने आज 70 ते 75% काम आपण पूर्ण केलं आहे, त्याच याच्यावरती या मुख्यालय ठिकाणी अतिशय सुंदर असं भव्य स्मारक या ठिकाणी उभारणार हा शब्द मी आज या ठिकाणी दिलेला आहे। खरं याची बऱ्यापैकी पूर्तता कागदोपत्री मी स्वतःहून त्याचा पार केलेली आहे आणि म्हणून मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की या अलिबाग तालुक्याचे माजी अध्यक्ष कैलासवासी माजी अध्यक्ष गायकवाड यांचे जे प्रयत्न होते, यांची जी पराकाष्ठा होती त्याला न्याय देण्यासाठी ही जी समिती आता सप्रे आणि त्यांचे सगळे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आज एकजुटीने काम करतात, त्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी अलिबागच्या मुख्यालय ठिकाणी येत्या काही दिवसातच खऱ्या अर्थाने शासनाकडे त्याला मंजुरी घेऊन या ठिकाणी भव्य असं स्मारक आपण उभारणार। मागे या संदर्भात मगाशी सांगितल्याप्रमाणे माजी नगराध्यक्षा नमिता नाईक यांच्या माध्यमातून तो प्रयत्न झाला होता, पण ती जागा अपुरी होती किंवा त्याच जागेवर थोडंसं अतिक्रमण होतं। परंतु ते स्मारक एका चांगल्या ठिकाणी असलं पाहिजे तशी जागा आपण उपलब्ध करून देतो आहे। कारण अलिबाग नगरपालिकेचा देखील आता विस्तार होणार आहे, परंतु विस्तार होण्याच्या अगोदर देखील मी आता या सूचित जस्ट केलं यांना इथे की आपण अतिशय सुंदररित्या जागेची निवड करून त्या ठिकाणी अद्याप स्मारक उभे करणार। सुनील सप्रेंचं खूप मोठी पराकाष्ठा आहे त्याच्यामध्ये, किंबहुना अलिबाग मुरुडच्या सगळ्या आंबेडकरी अनुयायांना एकत्र करून त्यांचे वादविवाद सगळे मिटून खऱ्या अर्थाने आपण बघितलं असाल तर मुरुडचं अद्याप स्मारक आज उभं राहते। त्याच धर्तीवरचं अलिबागमध्ये स्मारक होण्यासाठी त्याचा अथक प्रयत्न आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सगळ्या ज्येष्ठ नेते मंडळींना एकत्र घेऊन त्या ठिकाणी चर्चा विनिमय निश्चित करणार। परंतु मी आवर्जून सांगेन की मुरुडच्या स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्रातले जेवढे रिपब्लिकन आंबेडकर अनुयायी जे पक्ष आहेत त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना एका मंचावर आणण्यासाठी मी त्यांना शब्द दिलेला आहे आणि ते पूर्तता निश्चित करते असं मला वाटतं। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।